नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं MPSC सक्सेस स्पॉट हे आपल्या एक शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आगामी काळातील येणारी तलाठी भरती यासाठी आज आपण या व्हिडिओमध्ये सराव प्रश्न घेतलेले आहेत। तसेच मागील वर्षातील जे महत्त्वाचे प्रश्न आहेत, जे सतत कोणत्या तरी परीक्षेमध्ये नक्कीच रिपीट होतात, परत परत येतात, असे देखील काही प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये ॲड केलेले आहेत। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तसेच व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना देखील शेअर करा, जेणेकरून त्यांचेसुद्धा ह्या व्हिडिओच्या मार्फत 2 ते 3 मार्क त्यांचे नक्कीच इथं फिक्स होणार आहेत। मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक तर नक्कीच करायचं आहे। नक्कीच हे प्रश्न तुम्हाला येणाऱ्या पोलीस भरती, तलाठी भरती किंवा अन्य कोणतीही सरळ सेवाची भरती असेल त्यासाठी हे सर्व प्रश्न अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला आहे, खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा। तर खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखायचा आहे। तर शब्द दिलेला आहे अप्पलपोटा। तर अप्पलपोटा या शब्दाचा योग्य अर्थ काय असणार आहे? तर खाली पर्याय दिलेले आहेत। मित्रांनो, जर उत्तर येत असेल तर 3 ते 4 सेकंदामध्ये उत्तर नक्कीच कमेंट करायचा प्रयत्न करा। तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, स्वतःच्याच फायद्याचं पाहणार, ज्यालाच आपण अप्पलपोटा असं म्हणतो। पहा, तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। तर पहा पुढचा प्रश्न, वैयक्तिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा। पहा, तर विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे वैयक्तिक या शब्दाचा। तर पहा, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, सामूहिक। तर पहा, वैयक्तिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय होणार आहे? तर सामूहिक असा होणार आहे। तर पहा पुढचा प्रश्न, खालील शब्दाचा अर्थ ओळखा। तर खालील शब्दाचा अर्थ ओळखायचा आहे। तर सुमन हा शब्द इथं दिलेला आहे। तर सुमन या शब्दाचा अर्थ काय असणार आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, पुष्प। लक्षात घ्या, सुमन ज्यालाच आपण पुष्प किंवा फूल असं देखील म्हणतो। पर्याय क्रमांक 2 इथं आपले योग्य उत्तर असणार आहे। पहा पुढचा प्रश्न, खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा। पुढच्यास ठेस मागचा शहाणा। तर पहा, पुढच्यास ठेस मागचा शहाणा, तर या म्हणीचा योग्य अर्थ इथं ओळखायचा आहे। तर पहा, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, दुसऱ्याचा अनुभव पाहून मनुष्य शहाणा होतो। पहा, म्हणजे तुम्हाला म्हण तर समजलीच असेल, पुढच्याला ठेस लागली तर मागचा माणूस शहाणा होतो, म्हणजेच दुसऱ्याचा अनुभव पाहून मनुष्य शहाणा होतो। पर्याय क्रमांक 2 इथं आपले योग्य उत्तर असणार आहे। पहा पुढचा प्रश्न, हस्तक्षेप करणे या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा। तर पहा, हस्तक्षेप करणे, तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, कोणी माझ्या कामात हस्तक्षेप केलेला मला आवडत नाही। पहा, हस्तक्षेप करणे या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झाल्यापैकी योग्य विधान कोणतं असणार आहे? तर आपल्या कामामध्ये कोणाचाही हस्तक्षेप केलेला आपल्याला आवडत नाही, असं याचं योग्य उत्तर इथं असणार आहे। पर्याय क्रमांक 3। तर पहा पुढचा प्रश्न, खालील शब्दाचा अर्थ ओळखा। तर खाली शब्द दिलेला आहे, तर शब्द आहे पाय। तर पाय या शब्दाचा अर्थ ओळखायचा आहे। तर पहा, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, चरण। पाय ज्यालाच आपण चरण असं म्हणतो। पहा पुढचा प्रश्न, माणूस जेव्हा जागा होतो हे कोणाचे आत्मकथन आहे? माणूस जेव्हा जागा होतो, तर हे कोणाचं आत्मकथन आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, गोदावरी परुळेकर। पहा पुढचा प्रश्न, अवकृपा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा। विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे। तर पहा, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, कृपा। कृपा म्हणजेच कृपा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय होणार आहे? तर अवकृपा असा होणार आहे। तर पर्याय क्रमांक 4 इथं आपले योग्य उत्तर असणार आहे।
पहा पुढचा प्रश्न, खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. तर पहा शब्द आहे हुतात्मा. तर हुतात्मा या शब्दाचा योग्य अर्थ ओळखायचा आहे. तर आपल्या सर्वांना माहीत असेलच, तर हुतात्मा या शब्दाचा योग्य अर्थ आहे देशासाठी प्राणार्पण केलेला. पर्याय क्रमांक 2. लक्षात घ्या, ज्याने देशासाठी प्राणार्पण केलेलं आहे त्याला आपण हुतात्मा असं म्हणतो. पर्याय क्रमांक 2 इथं आपले योग्य उत्तर असणार आहे. तर पहा पुढचा प्रश्न, खालील वाक्याचा प्रकार ओळखा. तर खालील वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. तो व्यायामात बदल म्हणून मी पोहते किंवा नृत्य करते. तो वाक्याचा प्रकार कोणता आहे? तर पर्याय क्रमांक 1 संयुक्त वाक्य आहे. पहा, व्यायामात बदल म्हणून मी पोहते किंवा नृत्य करते. तर कोणतं वाक्य आहे? संयुक्त वाक्य आहे. पर्याय क्रमांक 1 इथं आपले योग्य उत्तर असणार आहे. पहा पुढचा प्रश्न, खडकावरून कधी पाहतो मावळणारा रवी. या काव्यपंक्तीतील रवी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. तर सर्वांना माहीत असेलच, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सूर्य. तर आपण सूर्यालाच आपण रवी या नावाने देखील ओळखतो. तर रवी याचा समानार्थी शब्द कोणता आहे? तर सूर्य. पर्याय क्रमांक 3. पहा पुढचा प्रश्न, खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. तर खाली म्हण दिलेली आहे, तर तिचा योग्य अर्थ ओळखायचा आहे. तर ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. तर पहा, या म्हणीचा आपल्याला योग्य अर्थ इथं ओळखायचा आहे. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आपल्या अन्नदात्याशी कृतज्ञतेने वागलं पाहिजे. पहा, म्हणजे पोळी खाल्लेली आहे, आपण फक्त त्याची टाळी वाजवली पाहिजे, आपण त्याच्याशी कृतज्ञतेने वागलं पाहिजे, त्याच्या उपकाराची आपण जाणीव ठेवली पाहिजे, असा याचा अर्थ होतो. म्हणून पर्याय क्रमांक 4 इथं आपले योग्य उत्तर असणार आहे. तर पहा पुढचा प्रश्न, बखर एका राजाची ही कादंबरी कोणी लिहिली आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 त्र्यंवी देशमुख. पहा, तर देशमुख यांची कादंबरी आहे. पर्याय क्रमांक 4 इथं आपले योग्य उत्तर असणार आहे. तर पहा पुढचा प्रश्न, आमचा बाप आणि आम्ही हे आत्मचरित्र कोणाचे आहे? प्रत्येक परीक्षेमध्ये विचारला जाणारा हा प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नरेंद्र जाधव. पहा, तर आमचा बाप आणि आम्ही हे जे आत्मचरित्र आहे ते नरेंद्र जाधव यांचं आहे. पर्याय क्रमांक 2 इथं आपले योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती व्यक्ती ही ऊर्जा कार्यक्षमता सुधारून उत्सर्जन कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनाची संकल्पना निर्मिती आणि बांधणी यासाठी ऊर्जा क्षेत्रातील जागतिक ऊर्जा पुरस्कार या सर्वोच्च पुरस्काराची मानकरी ठरलेली आहे? तर पहा, जागतिक ऊर्जा पुरस्कार या सर्वोच्च पुरस्काराची मानकरी खालीलपैकी कोणती व्यक्ती ठरलेली आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कौशिक राजशेखर. पहा मित्रांनो, 2023 सालचा प्रश्न आहे. 2023 सालच्या जे तलाठी भरतीमध्ये 17 किंवा 18 तारखेला जो पेपर झालेला होता त्या परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला होता. तर कौशिक राजशेखर असं त्यांचं नाव आहे. पर्याय क्रमांक 1 इथं आपले योग्य उत्तर असणार आहे. पहा पुढचा प्रश्न पाहूया, भारतीय राज्यघटना ही बार्गेनिंग फेडरलिझम म्हणजेच संघराज्यवाद्याचा सौदा आहे असं खालीलपैकी कोणी म्हटलेलं आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मॉरिस जोन्स. पहा, तर भारतीय राज्यघटना ही बार्गेनिंग फेडरलिझम आहे असं मॉरिस जोन्स यांनी म्हटलेलं आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 इथं आपले योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, भारतात नागरिकत्व अधिनियम कधी मंजूर झाला होता? पहा, भारतात नागरिकत्व अधिनियम कोणत्या साली मंजूर झालेला होता?
त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 1955. लक्षात घ्या, 1955 साली भारतामध्ये नागरिकत्व अधिनियम हा कायदा मंजूर झालेला होता. पहा पुढचा प्रश्न. भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार भारतातील कोणत्या राज्यात ख्रिश्चन धर्माच्या अनुयायांची संख्या सर्वाधिक आहे? पहा, 2011च्या जनगणनेवर हमखास 1 ते 2 प्रश्न नक्कीच जवळजवळ सर्व परीक्षेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, केरळ. लक्षात घ्या, तर भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार भारतातील केरळ या राज्यामध्ये ख्रिश्चन धर्माच्या अनुयायांची संख्या जी आहे ती आपल्याला सर्वाधिक पाहायला मिळते. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न पाहूया. 2011च्या जनगणनेनुसार भारतातील आदिवासी लोकसंख्येची टक्केवारी किती आहे? पहा याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 8.6%. पहा, 8.6% ही भारतातील आदिवासी लोकसंख्येची टक्केवारी आहे. पहा पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने SNDT महिला विद्यापीठाची स्थापना केलेली आहे? पहा, इतिहासावरील प्रश्न आहे. हा सुद्धा प्रश्न जवळजवळ सर्व परीक्षेमध्ये हमखास विचारण्यात येतो. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, महर्षी धोंडो केशव कर्वे. पहा, तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी SNDT या महिला विद्यापीठाची स्थापना केलेली आहे. मित्रांनो, ही कोणत्या साली केलेली आहे ते तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे. पहा पुढचा प्रश्न. मानवी शरीरात A जीवनसत्व साठवले जाण्याची जागा कोणती आहे? पहा, A जीवनसत्व साठवलं जाण्याची मानवी शरीरामध्ये कोणती जागा आहे? तर पहा, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, यकृत. तर यकृतामध्ये A जीवनसत्व साठवलं जातं. पहा पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणी सोशलिस्ट्स क्वेस्ट फॉर द राईट पाथ नावाचे पुस्तक लिहिलेलं आहे? तर पहा, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, श्रीधर महादेव जोशी. पहा, तर श्रीधर महादेव जोशी यांनी सोशलिस्ट क्वेस्ट फॉर द राईट पाथ ह्या नावाचे पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे. पर्याय क्रमांक 1, श्रीधर महादेव जोशी हे आपले इथे योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न. जर नागरिकाने फसवणूक करून नागरिकत्व मिळवले असेल तर खालीलपैकी कोणत्या मार्गाने भारतीय नागरिकत्व रद्दबातल केले जाऊ शकते? पहा, कोणत्या नागरिकाने जर फसवणूक करून नागरिकत्व मिळवले असेल तर ते कोणत्या मार्गाने भारतीय नागरिकत्व रद्दबातल केलं जाऊ शकतं? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, तर वंचन. म्हणून पर्याय क्रमांक 3, वंचन हे आपले योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न. आत्माराम पांडुरंग यांनी डॅश डॅश येथे प्रार्थना समाजाची स्थापना केलेली आहे. तर पहा, कोणत्या ठिकाणी प्रार्थना समाजाची स्थापना केलेली आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, बॉम्बे. तर पहा, आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी बॉम्बे या ठिकाणी प्रार्थना समाजाची स्थापना त्यांनी केलेली आहे. पर्याय क्रमांक 1, बॉम्बे हे आपले योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. फुलपाखरांचा समावेश असलेल्या प्राणीसृष्टीचा विशिष्ट गट कोणता आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, संधिपाद. पहा, तर संधिपाद फुलपाखरांचा समावेश असलेल्या प्राणीसृष्टीचा विशिष्ट गट कोणता आहे? तर पर्याय क्रमांक 3, संधिपाद. पहा पुढचा प्रश्न. माहितीचा अधिकार अधिनियम 2005च्या कोणत्या कलमात विशिष्ट प्रकरणात माहिती पुरवण्यास नकार देण्याच्या कारणाबद्दल उल्लेख आहे? विशिष्ट प्रकरणामध्ये माहिती पुरवण्यास नकार देण्याच्या कारणाबद्दल
उल्लेख कोणत्या कलमात आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कलम 9. पहा, आपला माहितीचा अधिकार अधिनियम 2005च्या कलम 9 यामध्ये विशिष्ट प्रकरणात माहिती पुरवण्यास नकार देण्याच्या कारणाबद्दल उल्लेख करण्यात आलेला आहे. कलम 9 लक्षात ठेवा, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. पहा पुढचा प्रश्न पाहूया. राज्याचे मुख्य माहिती आयुक्त यांना संबोधित करून आपला राजीनामा देऊ शकतात. तर पहा, राज्याचे मुख्य माहिती आयुक्त कोणाला संबोधित करून आपला राजीनामा देऊ शकतात? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 संबंधित राज्याचे राज्यपाल. पहा, तर राज्याचे जे मुख्य माहिती आयुक्त आहेत ते आपल्या संबंधित राज्याचे जे राज्यपाल आहेत तर यांना संबोधित करून आपला राजीनामा ते देऊ शकतात. पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर इथं असणार आहे. पहा पुढचा प्रश्न. सत्यार्थ प्रकाश द लाईट ऑफ ट्रूथ यांनी लिहिलेला होता. सत्यार्थ प्रकाश द लाईट ऑफ ट्रूथ हा जो ग्रंथ आहे तो कोणी लिहिलेला आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 स्वामी दयानंद सरस्वती. पहा, स्वामी दयानंद सरस्वती यांनी सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ इथं लिहिलेला आहे. पर्याय क्रमांक 4 इथं आपलं योग्य उत्तर असणार आहे. पहा पुढचा प्रश्न. भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या संदर्भात स्वराज हा शब्द सर्वप्रथम कोणी उच्चारला होता? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दादाभाई नौरोजी. पहा, तर भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या संदर्भात स्वराज हा जो शब्द आहे तो सर्वप्रथम दादाभाई नौरोजी यांनी इथं उच्चारलेला आहे. पर्याय क्रमांक 2 इथं आपले योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न. भारताच्या उत्तरेकडील मैदानी प्रदेशांच्या निर्मितीमध्ये योगदान देणाऱ्या नद्यांचा योग्य गट ओळखा. पहा, भारताच्या उत्तरेकडील मैदानी प्रदेशांच्या निर्मितीमध्ये योगदान देणाऱ्या नद्यांचा गट आपल्याला इथं ओळखायचा आहे. तर पहा, सर्वांना माहीत असेलच भारताच्या उत्तरेकडील मैदानी प्रदेशांच्या निर्मितीमध्ये सिंधू नदी, गंगा नदी आणि ब्रह्मपुत्रा नदी तर या तिन्ही नद्यांचं तिथं योगदान आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 इथं आपलं योग्य उत्तर असणार आहे. सिंधू, गंगा, ब्रह्मपुत्रा तर या नद्यांचा योग्य गट आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 इथं आपले योग्य उत्तर असणार आहे. तर पहा पुढचा आणि शेवटचा प्रश्न. झाडाच्या संरचनेचा कोणता भाग परागांचा प्राकृतिक वास म्हणून भूमिका बजावत असतो? तर पहा, याचं तो उत्तर सर्वांना प्रश्न वाचल्या समजलं पाहिजे की झाडाच्या संरचनेचा कोणता भाग परागांचा प्राकृतिक वास म्हणून भूमिका बजावतो? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 फुले. पहा, प्रत्येक झाडाची जी फुले आहेत ते एक वेगवेगळ्या प्रकारचा वास देण्यास भूमिका बजावत असतात. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 फुले हे तर आपले योग्य उत्तर असणार आहे. तर मित्रांनो, प्रश्न कसे वाटले ते नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या मित्रांना मैत्रिणींना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करायचा आहे. आणि असेच प्रश्न तुम्हाला तलाठी भरती, पोलीस भरती तसेच अन्य जी कोणती सरळ सेवेची भरती आता निघणार आहे त्यासाठी अत्यंत उपयोगी ठरणार आहेत. असेच सर्व प्रश्न पुढेही चालू ठेवायचे का ते सुद्धा तुम्ही नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे. आणि याची जर PDF कुणाला पाहिजे असेल तर त्यांनी नक्कीच कमेंट करायचे आहे. त्यांना आपण ही PDF आपल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या चॅनलवर किंवा टेलिग्राम ग्रुपच्या चॅनलवर तिथं अपलोड करून देणार आहोत. तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.